तर अमरावती विमानतळावर आता मुख्यमंत्र्यांचं विमान लँड झालेलं आहे। उद्घाटन सोहळा होतोय थोड्याच वेळात अमरावती विमानतळाचा। या विमानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, गिरीश महाजन आहेत, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहेत आणि हे सगळे नेते असलेलं विमान आता लँड झालंय। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। जागोजागी बॅनर लावण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करणारे आणि विमानतळाच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसतोय। अमरावती मुंबई पहिलं प्रवासी विमान असेल। पहिलं विमान हे आता लँड झालेलं आहे अमरावती विमानतळावर आणि आज विमानाचं पहिलं उड्डाण असल्यामुळे साहजिकच सर्व तिकीट फुल झालेले आहेत। त्यामुळे जे अमरावतीकर आज या विमानाने प्रवास करणार आहेत त्यांच्या भावना सुद्धा आज महत्त्वाच्या आहेत, कारण अमरावतीतून पहिल्यांदा विमान झेपावतंय आणि त्या विमानात प्रवास करण्याचा मान आपल्याला मिळतो। ही आनंदाची भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात आहे। काही वेळापूर्वी TV9 ने सुद्धा या प्रवाशांसोबत संवाद साधला होता आणि आता सर्व नेते मंडळी असलेलं विमान अमरावती विमानतळावर लँड झालंय, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे सगळे आहेत। अमरावती विमानतळाचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे। इथेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांचं आगमन आता होणार आहे। अमरावती विमानतळाचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे। अमरावतीतून मुंबई हा प्रवास आणखी जलद गतीनं सगळ्या प्रवाशांना करता येणार आहे, कारण यापूर्वी रेल्वेची सेवा तर होतीच, पण आता विमान सेवा सुद्धा अमरावतीकरांसाठी उपलब्ध होणार आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विवेक गावंडेकडून। विवेक, सौरभ, आज अमरावतीकरांसाठी त्यासोबतच पश्चिम विदर्भातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आणि सुवर्ण दिन आहे। आज जर पाहिलं तर पहिली प्रवासी विमान जे आहे ते अमरावतीच्या या विमानतळावर जे आहे त्याचा लँड झालेला आहे। या विमानामध्ये जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रवास जे आहे ते या ठिकाणी करतायत। ऐतिहासिक अशा पद्धतीचा आज अमरावतीकरांसाठीचा दिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा जी आहे ती अमरावतीकरांची होती। त्यासोबतच एक मोठा उत्साह जो आहे तो या विमानाच्या स्वागताचा या ठिकाणी पाहायला मिळतो। हे